झी 24 तास एक पाऊल पुढे। उपोषणाला बसलेल्या गोपीनाथ मुंडेंच्या समर्थनार्थ भाजपने औरंगाबादमध्ये ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन केलंय। सिडको बस स्टँड, हर्सुल टी पॉइंट, गुलमंडी आदी भागातली वाहतूक यामुळे ठप्प झाली आहे। अनेक भागांमध्ये गाड्यांच्या लांब लचक रांगा लागलेल्या आहेत। कालपासून गोपीनाथ मुंडे यांनी दुष्काळग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी उपोषण सुरू केलेलं आहे। आज त्यांची शुगर तसंच ब्लड प्रेशर कमी झाल्याचं समजतंय। डॉक्टरांनी तशी माहिती दिली आहे। त्यांच्या समर्थनार्थ आज भाजप कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी चक्का जाम औरंगाबादमध्ये केलेला आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल करोळ यांच्याकडून। विशाल, काय सध्या स्थिती आहे? ठिकठिकाणी भाजपने चक्का जाम केलेला आहे। एकूणच मुंडेंच्या उपोषणाच्या समर्थनार्थ हे आंदोलन आहे असं समजतंय। काय अधिक माहिती आहे? गोपीनाथ मुंडेंच्या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी आज भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले। शहरात सर्वच प्रमुख चौकाच्या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केलाय, चक्का जाम केलाय। हर्सुल येथील हायवे असू देत की सिडको बस स्टँड येथील जालना रोड असू देत, प्रत्येकच ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी ट्रॅफिक अडवून वाहतुकीची कोंडी केली आहे। दुष्काळग्रस्तांना मदत मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच आक्रमक पद्धतीने सुरू राहील अशी भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी घेतली आहे। खुद्द गोपीनाथ मुंडे सुद्धा आता आपल्या आंदोलनाबाबत आक्रमक आहेत। जोपर्यंत सरकार दुष्काळग्रस्तांना मदत करत नाही, मराठवाड्याच्या पदरात काहीतरी टाकत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही आणि उपोषणही मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। काल रात्री मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गोपीनाथ मुंडेंसोबत चर्चा केली आणि त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली। मात्र सरकार सातत्यानं दुष्काळग्रस्तांवर अन्याय करते आहे, त्यांना मदत देण्याची भूमिका सरकारची दिसत नाही। त्यामुळे जोपर्यंत त्यांना मदत केली जात नाही तोपर्यंत आपलं उपोषण असंच सुरू राहील अशी भूमिका मुंडेंनी घेतली आहे। दरम्यान डॉक्टरांनी मुंडेंची तपासणी केल्यावर त्यांचा रक्तदाब कमी झालाय आणि शुगरही कमी झाली आहे, त्यामुळे त्यांना उपचाराची गरज सांगण्यात येते। मात्र जोपर्यंत मराठवाड्याच्या पदरात काही मिळत नाही तोपर्यंत उपोषण संपवणार नाही हीच भूमिका गोपीनाथ मुंडेंची सध्या तरी दिसते। आणि त्यामुळेच या मुद्द्यावरून भाजप आक्रमक झालेले दिसून येते आहे। चक्का जाम औरंगाबादमध्ये ठिकठिकाणी करण्यात आलेला आहे मुंडेंच्या समर्थनार्थ। आणि वेळोवेळी याबाबत अधिक माहिती घेतच राहू। विशाल, तुर्तास धन्यवाद। मुख्यमंत्र्यांनी त्यांची माझ्याशी चर्चा झाली। त्यांनी साहेबांच्या तब्येतीची चौकशी केली आणि एक एवढा मोठा नेता उपोषणाला बसला आहे, त्यांच्या मागण्याची गांभीर्याने दखल घेण्याचा त्यांनी शब्द दिला आहे। आणि आजच मला वाटतं ते विचार विनिमय त्या मागण्यांवर करून संबंधित मंत्र्यांना इकडे पाठवतील अशा प्रकारची एक भूमिका त्यांनी काल त्यांच्या तोंडून बोलून दाखवली। झी 24 तास एक पाऊल पुढे।